नमस्कार, मी अद्विता पालक आनंद फुलंची आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे स्वागत करते. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वुलन्सचे पॅटर्न शिकलो आणि आज आपण एक सुंदर आणि अगदी सोपं असं वुलनचं फूल शिकणार आहोत. हे फूल तुम्ही डेकोरेशनसाठी, हेअर रबर, हेअर क्लिपसाठी वापरू शकता. आणि हो, आजचा हा व्हिडिओ अगदी बिगनर फ्रेंडली आहे, तर शेवटपर्यंत जरूर पहा. सो आपण आज हे वुलन फ्लावर बनवणार आहोत. हे 3 स्टेपमध्ये बनवणार आहोत. पहिली स्टेप जी आहे ज्याच्यामध्ये आपण 4 चैन बनवणार आहोत आणि त्याच्यात आपण त्या 4 चैनमध्ये आपण 10 सिंगल क्रोशे बनवणार आहोत. दुसरी स्टेपमध्ये आपण त्याच्या एका स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे परत आणि एक सिंगल क्रोशे. हा आपला पॅटर्न असणार आहे फूल बनवण्यासाठी आणि मग हा पॅटर्न आपण रिपीट करणार आहोत आणि शेवटी आपण फिनिशिंग देणार आहोत. सो चला तर मग वेळ न दवडता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण हा फूल बनवायला शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. हे फूल बनवण्यासाठी आपल्याला 2 कोणत्याही वेगळ्या रंगाचे धागे, सुई आणि कात्रीची गरज. सो सर्वप्रथम आपण इथे मिडलला येलो घेऊ. सो प्रथम आपल्याला एक नॉट बनवून घ्यायची आहे. ही अशी आपण नॉट बनवली. आता आपल्याला ह्याच्यामध्ये 4 चैन्स बनवायचे आहेत. 4 चैन बनवायचे आहेत. तुम्ही बघा, यार्नवर लूपमधून बाहेर काढलेलं आहे. ही 1 चैन, 2 चैन, 3 आणि 4 चैन बनवल्या आपण. आता इथे आपण ह्याला स्लिप स्टिचने क्लोज करणार आहोत. सो हे आपलं झालेलं आहे. आता इथे आपल्याला ह्याच्यामध्ये 10 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. सो इथे मधोमध आपल्याला ह्या होलामध्ये आता 10 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. सो सिंगल क्रोशे बनवताना आपण काय करणार आहोत, ह्या हुकातून लूपमधून सुई बाहेर काढणार आहोत. आपल्याकडे एक लूप ऑलरेडी आहे. आता आपण यार्नवर करून या लूपमधून हा धागा बाहेर काढला. आता आपल्याकडे हे 2 लूप आहेत. यार्नवर करून यामधून एकत्रच आपण एकदम धागा बाहेर काढणार. हा आपला झाला आहे सिंगल क्रोशे, पहिला सिंगल क्रोशे. तसंच दुसरा सिंगल क्रोशे आपण बनवूया. सुई ह्या होलामधून बाहेर काढली, यार्नवर केलं, 2 लूप झाले, एकत्र लूप काढलं. हे झालं आपलं दुसरा सिंगल क्रोशे. असे आपल्याला 10 बनवायचे आहेत. 4 5 6 7 8 9 10. सो असा हा आपला बेस, फुलाचा जो बेस आहे तो तयार झालेला आहे. तर इथे आता आपल्याला एक स्लिप स्टिच घालून ह्याला बंद करून घ्यायचं आहे, क्लोज करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे आपण स्लिप स्टिच घालणार आहोत. इथे आपला हा लूप बंद झालेला आहे.
तर आपण धागा कट करून घेऊया. हे सिक्युअर बघू शकता. आपला हा फ्लावरचा जो बेस आहे तो रेडी आहे. आता ह्याला आपण दुसरा धागा जॉईन करणार आहोत. दुसरा धागा जॉईन करण्यासाठी इथे आपण ह्या लूपमध्ये धागा काढून घेणार आहोत सर्वप्रथम. आणि इथे एक नॉट बनवून घेणार आहोत जेणेकरून आपला धागा निघू नये. काठ मारून घेणार आहोत आपण इथे. आता आपण सेकंड स्टेपमध्ये बघितलेलं आपल्याला एका स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे आणि 3 डबल क्रोशे आणि एक पुन्हा हाफ डबल क्रोशे आणि एक सिंगल क्रोशे असं कंप्लीट करायचं आहे. एक अशा प्रकारे आपल्याला एक पाकळी आपली कंप्लीट करायची आहे. सो सर्वप्रथम आपण इथे एक चैन बनवून घेणार आहोत. आता इथे हा आपला एक लूप पहिला झाला क्रिएट. ठीक आहे. आता आपल्याला इथे लूप भेटलेला आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे बनवायचा आहे, एक हाफ डबल क्रोशे बनवायचा आहे आपल्याला इथे. डबल क्रोशेमध्ये 1 2 3 हे 3 लूप पाहिजे आणि या 3 मधून आपण हा धागा असा बाहेर खेचणार आहोत. हे आपलं झालं हाफ डबल क्रोशे. आता आपण यात 3 डबल क्रोशे बनवणार आहोत. डबल क्रोशेसाठी आपल्याकडे 3 लूप असतील. 3 मधल्या पहिल्या 2 मधून आपण धागा काढणार आहोत, नंतर 2 मधून बाहेर काढणार आहोत धागा. सो ह्याला आपण म्हणतो डबल क्रोशे. असे 3 डबल क्रोशे बनायचे. आपल्याला एक झालेला आहे, 2 आणि 3. आता आपल्याला पुन्हा इथे एक हाफ डबल क्रोशे बनवायचा आहे ह्याच लूपमध्ये. सो धागा जो आहे आपल्याला हा असा एकत्र काढायचा आहे. आणि यामध्ये आता आपल्याला एक सिंगल क्रोशे बनवायचा आहे. सो तुम्ही बघू शकतात आपली ही एक पाकळी जी आहे ती रेडी आहे. इकडे फुलाची ही जी एक पाकळी आहे, एक पॅटल, फ्लावरचं एक पॅटल आपलं रेडी आहे. आता आपण दुसरे बनवायचं आहे पॅटल. आता आपण इथे एक चेन स्किप करणार आहोत आणि पुढच्या चेनमध्ये आपण पॅटल बनवणार आहोत. सो सेम आपल्याला इथे एक सिंगल क्रोशे घ्यायचा आहे. एक सिंगल क्रोशे घेतल्यानंतर एक हाफ डबल क्रोशे आपण बनवणार आहोत. त्याच्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे बनवल्यानंतर 3 डबल क्रोशे आपल्याला बनवायचे आहे. त्याच्यामध्ये एक 2 3. परत आता आपल्याला एक हाफ डबल क्रोशे बनवायचा आहे इकडे आणि एक सिंगल क्रोशे. ही आपली दुसरी पाकळी पण रेडी आहे. आता आपण तिसरी पाकळी बनवूया. सो टोटल आपल्या फुलाची अशा 5 पाकळ्या बनते.
एक चैन आहे ती आपण स्किप करणार आहोत आणि पुढच्या चैनमध्ये आपण सिंगल क्रोशे बनवणार आहोत. एक सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे, दूसरा डबल क्रोशे, तीसरा डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे झाले इकडे. आता आपण पुन्हा याच्यामध्ये एक सिंगल क्रोशे घेणार आहोत. आता पुन्हा आपण याच्यामध्ये एक हाफ डबल क्रोशे घेणार आहोत आणि एक सिंगल क्रोशे. सो आपली ही तिसरी पाकळी रेडी आहे. आता आपल्याला चौथी पाकळी बनवायची आहे. पुन्हा आपण एक स्किप करणार आहोत चैन आणि ह्या चैनमध्ये आपण बनवणार आहोत सिंगल क्रोशे, एक हाफ डबल क्रोशे, तीन डबल क्रोशे, एक, दोन, तीन डबल क्रोशे झालेले आहेत. आता आपल्याला एक हाफ डबल क्रोशे करायचा आहे आणि एक सिंगल क्रोशे बनवायचा आपल्याला इथे. सो आपले हे चौथी पाकळी रेडी आहे. आता शेवटची पाचवी पाकळी आपण बनवणार आहोत. इथे आपण एक चेन स्किप करून इथे पाचव्या चैनीमध्ये सिंगल क्रोशे बनवणार आहोत. सिंगल क्रोशे बनवला आपण. आता ह्याच्यानंतर आपल्याला हाफ डबल क्रोशे बनवायचं आहे यातच. आता डबल क्रोशे, डबल क्रोशेमध्ये जसं मी सांगितलं 3 लूप असतात. पहिले 2 लूप, नंतर 2 लूप, अजून एक हाफ डबल क्रोशे, आता तिसरा डबल क्रोशे, आता एक हाफ डबल क्रोशे, आता एक सिंगल क्रोशे. सो आपला हे फ्लावर रेडी आहे. तुम्ही बघू शकतात आपला फ्लावर रेडी झालेला आहे. आता एक स्लिप स्टिच टाकायची आहे आणि हा फ्लावर आपल्याला क्लोज करून घ्यायचा आहे. मी आता स्लिप स्टिच टाकली इथे. इथे मी थोडा जास्तीचा धागा ठेवणार आहे का तर मला इथे मोती लावायचं आहे. सो मी आता हे बंद करून घेतलं आहे. आता तुम्ही बघू शकता आपला फ्लावर रेडी आहे. खूप सुंदर फ्लावर दिसतो आहे, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला फक्त मोती लावायचा आहे. यासाठी तुम्हाला एका सुईचा वापर करावा लागेल. सो वुलनसाठी ना एक वेगळी सुई मिळते, ती तुम्ही वापरा जेणेकरून तुम्हाला खूप इझिली हे करता येईल. थोडी मोठी असते ती सुई. इथे कट करून घ्यायचं आपण. एक्स्ट्राचा जो धागा आहे तो आपण इथे कट करून घेणार आहोत. आता हा जो पिंक आहे कलरचा धागा, त्याच्यामध्ये आपण त्याला आपण सुईने मध्ये ओवून घेऊ. पहिले तर हा धागा आपल्याला सुईमध्ये ओवून घ्यायचा आहे असा. आता तुम्ही ही बॅक साईड आहे. सो ह्या साईडला आपण थोडंसं ह्याला इथे सिक्युअर करून घेऊ.
सो अशा पद्धतीने आपल्याला हा धागा इथे थोडा शिवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं फूल कुठेही धागा आपला निघणार नाही. यामध्ये आपण आता हा मोती टाकणार आहोत. आता हा मोती आपण इकडनं शिवून घेणार आहोत. सो आपला हा हेअर फ्लावर रेडी आहे. आता आपण ह्याला बॅक साईडने थोडंसं स्टिच मारून घेऊ. धागा सिक्युअर करून घेऊ इथे. आपला हा हेअर क्लिपसाठी फ्लावर रेडी आहे, तुम्ही बघू शकता. कुठलेही असं टिपटॉप पिन जे आहे त्याला तुम्ही हे ग्लूने ह्याला स्टिक करू शकता आणि हा तुम्ही वापरू शकता. किंवा असे छोटे रब्बर्स भेटतात, त्याला तुम्हाला एक्स्ट्रा धागा इकडे अटॅच करावा लागेल आणि तुमचं फ्लावर हेअर रब्बर छोटासा रेडी होऊन जाईल. सो ह्या फ्लावर्सचा तर तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतात. ह्याचा वापर तुम्ही डेकोरेटिव्ह आयटम म्हणून पण करू शकतात किंवा तुम्ही ह्याचा उपयोग हेअर रब्बरसाठी किंवा हेअर पिनसाठी करू शकतात. आजचा हा आपला वुलन फूल बनवायचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि अनंत वुलन्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचसोबत तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय पाहायला आवडेल किंवा काय बनवायला शिकायचं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. यासोबतच आजच्यासाठी आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अनंत वुलन्सच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी क्रोशेटिंग. धन्यवाद.